डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा 11 वर्षांनी लागणार निकाल। सनातनच्या 5 सदस्यांवर हत्येचा आरोप। पुणे सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाकडे अवघ्या देशाचं लक्ष। राज्यामध्ये आज प्रचार सभांचा धडाका। नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा। जालना आणि संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे तर पुण्यामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार। भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी नगरची जागा बनली प्रतिष्ठेचा विषय। सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये आज तब्बल 8 सभा। जळगावचे माजी आमदार सुरेश जैन यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। वयोमानानुसार आणि तब्येत ठीक नसल्यानं आपण राजीनामा देत असल्याची सबब। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आज घेणार केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट। मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची करणार मागणी। भाजप जिंकल्यास मुस्लिम आरक्षण संपून एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण वाढवू। तेलंगणामधल्या सभेमध्ये अमित शहांचं मोठं वक्तव्य। नांदेडच्या शिवाजीनगरमध्ये आयकरची छापेमारी। 5 ते 7 ठिकाणी आयकर विभागाचे छापे। सकाळी 6 वाजल्यापासून कारवाई। राज्यभर आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता, तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये गारपिटीचा इशारा। साताऱ्यातील ढेबेवाडीमध्ये रक्षा विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवरती मधमाशांचा हल्ला। 70 जण गंभीर जखमी। आठवडाभरातली चौथी घटना। आज 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा दिवस। मुहूर्तावरती सोनं आणि चांदीसह घर आणि वाहन खरेदीसाठी नागरिकांची तयारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।